नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपले मका पीक किराड्या अवस्थेमध्ये असताना मक्याला कोणते खत द्यावीत किंवा कोणते खत नाही द्यावीत, तर चला पाहूया या व्हिडिओमध्ये. सर्वसाधारणपणे सर्व शेतकरी काय करतात की मका किराड्या अवस्थेमध्ये असताना मक्याला युरिया आणि पोटॅश हे दोन खतं देतात. परंतु ज्यावेळेस आपण एमओपी मधला पोटॅश पिकाला देतो, तर ते पिकाला लागू होण्यासाठी कमीत कमी 45 दिवस तरी लागतात. त्यामुळे ते खत आपल्या मक्याला उपयोगी पडत नाही. तर अशा वेळेस आपण कोणते खत द्यावे की जेणेकरून आपल्याला 8 ते 10 दिवसात ते चालू होतील आणि आपली मक्याची किरडी चांगली लांब निघल आणि शेवटपर्यंत मक्यामधले दाणे भरतील. तर चला पाहूया. जर आपल्याकडे ड्रीप असेल किंवा ड्रीप जरी नसेल, तर पाण्याने आपल्या मक्याला आपण किराड्या अवस्थेमध्ये 13-0-45 हे 3 किलो आणि त्यामध्ये 1 किलो झिंक सल्फेट हे टाकून हे खत आपल्या मका पिकाला किराड्या अवस्थेमध्ये द्यायचे. त्यामुळे काय होईल की आपली मक्याची किराडी लांब निघल आणि मक्याचे दाणे शेवटपर्यंत भरतील. हे असं आपल्याला ज्यावेळेस मक्याचे दाणे पूर्णपणे भरतील तिथपर्यंत आपल्याला हे खत 5-5 किंवा 7-7 दिवसाच्या अंतराने सोडायचे आहे. तर हे बघू शकताय, याला पाण्याने आता सध्याला 13-0-45 आणि झिंक सल्फेट हे 1 किलो असं हे पाण्याने सोडलेलं आहे. तर आपण हे किराडे आता सहजासहजी बघू शकता की किराडे आता हे निघालेली कशी आहे. तर अशी किराडी हे 13-0-45 आणि झिंक सल्फेट एकत्र सोडल्यानंतर ते पाण्याने सोडल्यानंतर ही किराडे अशी निघालेली आहेत. तर या व्हिडिओमध्ये माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.